नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज एक गॅजेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुमच्यासाठी म्हणजे मीच घेतला आहे हा नवीन माईक। तर अजून तो त्याच्या आतमध्ये काय काय आहे, तो माईक कसा असेल, त्याची क्वालिटी, त्याचा आवाज आणि त्याची प्राईस हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवेन। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आधी माझ्याकडे होता तो हा होता आपला स्वस्त, आपण ऑनलाईन घेतला होता। आय थिंक हा 350 रुपयापर्यंतचा घेतला होता। आपण घेतला तेव्हा चांगला होता, पण आत्ता एक 3-4 महिन्यानंतर त्याच्यातून आता एकदम शिटीसारखा वगैरे आवाज येतो। त्याच्यामुळे आता घेतलेला आहे हा ॲमेझॉनवरून। कोणता आहे, त्याचं नाव कोणतं आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर चला तर आता हा बॉक्स ओपन करूया। चला तर आता हा बॉक्स आता ओपन करूया आपण। खरं तर ओपन केलेला आहे हा मी जेव्हा आणला होता तो जस्ट चेकिंगसाठी। हा बघा, असं काय याचं ब्रँडिंग आहे। हा त्याचा बॉक्स आहे पूर्ण, त्याच्या मागे त्याची डिस्क्रिप्शन वगैरे पण आहे। चला आता आपण ओपन करूया त्याला। ओपन केल्यावर बॉक्सच्या आतमध्ये अशी काही एक मेन आपला माईकचा सेट आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक बॉक्स आहे, ते ओपन करूया आधी। याच्यामध्ये केबल आहे, ती चार्जिंगची केबल आहे। दोन्ही पण त्याच वाटतं। बस याच्यामध्ये अजून काय नाही, फक्त हे केबल आहेत दोन। मेन आपला माईक हा आहे। हा माईकचा बॉक्स आहे, त्याच्या पाठीमागे इथे माईक चार्जिंगसाठीचा स्लॉट दिलेला आहे आणि ही स्क्रीन आहे जिथे आपण चार्जिंगला लावल्यावर चार्जिंग किती % झाले ती इथे दिसते। आणि आतमध्ये आता ओपन केला आपण तर असा काही पिवळ्या कलरचा आणि पिवळ्या आणि काळ्या कलरचा चांगला असा कॉम्बिनेशन आहे। हे दोन माईक आहेत आपल्याकडे। हा एक आहे, शेप पण बघा किती राऊंड आहे आणि वेट पण हलकाच आहे एकदम। त्याच्या मागेच हा बघा, हा क्लिप आहे, तो आपण काढू शकतो। तो क्लिप प्लस मॅग्नेट आहे। हा बघा मॅग्नेट ओपन केला आपण, हा आहे क्लिप। हा एक आहे आणि हा दुसरा आहे सेट। त्याच्यानंतर हा आहे आपला रिसिवेबल आहे, जो आपल्याला अटॅच करायचा आहे फोनला। जेव्हा आपण चालू करू तेव्हा याच्यामध्ये दोन इंडिकेटर दिले आहेत। हे दोन इंडिकेटर आहेत दोन्ही माईकचे। जेव्हा पण आपण ऑन करू, हे बघा, जेव्हा पण आता आपण ऑन करू, इकडे हा येल्लो बटन आहे माईकचा, तो आपल्याला होल्ड करून ठेवायचा आहे 2-3 सेकंद। हे बघा, इथे ही लाईट लागली आहे ब्ल्यू कलरची, इंडिकेटर आहे। जेव्हा पण आपण हा रिसिवेबल आहे तो आपण फोनला लावला की तो इथे पण इंडिकेट होणार, तेव्हा हे दोन्ही एकमेकाला कनेक्ट होते। चला तर आता हा जो माईक आहे तो मी तुम्हाला फोनला लावून दाखवतो आणि त्याचा आवाज क्वालिटी कशी आहे ते पण दाखवतो। आता सध्या कोणताच याला माईक नाही आहे, तर आपल्याला बॅकग्राऊंडचा आवाज भरपूर येत असेल। तर चला आता या माईकची टेस्टिंग करूया। आता माईक फोनला अटॅच केलेला आहे आणि आपल्या आजूबाजूला पण असा भरपूर आवाज आहे, टी व्हीचा पण आवाज आहे। तर त्याच्यामुळे तुम्हाला आता समजेल की हा ॲक्च्युअल आवाज येतो तो आता हा माईकशी कनेक्टेड आहे, माईककडून येतो आहे आवाज हा आपल्याला। इथे बघा, आता आपले टी व्ही चालू आहे
आणि मी जे बोलतोय त्याचा पण आता क्लिअर आवाज येतोय या माईकमधून. आता आपण पाहिला तो मी घरात असताना या या माईकची क्वालिटी तुम्हाला दाखवली आहे, कसा आवाज येतोय तो. तर तुम्हाला कळलं असेल याची क्वालिटी चांगली आहे, स्वस्तामध्ये आहे. आता हा व्हिडिओ मी घरातून शूट केला आहे. आता मी तुम्हाला या माईकची क्वालिटी बाहेर जाऊन पण मी दाखवतो की गर्दीच्या ठिकाणी याचा आवाज प्रॉपर येतो आहे का. आता पण मी जास्त जोरात नाही बोलत आहे, आपला जो नॉर्मल टोन असतो किंवा नॉर्मल टोनपेक्षा खालच्या आवाजात थोडा बोलतो आहे, तरी पण त्याची क्लिअरिटी चांगली आहे या माईकची. तर चला आता मी तुम्हाला बाहेर जातो आणि बाहेरच्या वातावरणातला या माईकचा आवाज कसा आहे तो पण तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, वापरल्यावर मी याला पुन्हा त्याच्या केसमध्ये ठेवला आहे आणि तो पुन्हा चार्जिंग व्हायला लागला आहे. आणि चार्जिंग हे बघा इथे दाखवते ऑटोमॅटिकली आपल्याला चार्जिंग किती राहिली आहे, किंवा चार्जिंगला लावल्यावर इथे इंडिकेट होणार की किती तुमची चार्जिंग होते वगैरे. तर हे एक चांगलं आहे की स्क्रीनवर इथे दिसतो आपल्याला. आता आपण बाहेर आलो आहे आणि इथे बघता आता गाड्यांचा पूर्ण आवाज वगैरे आहे. आणि आता माझा आवाज पण त्यातून क्लिअर येतोय. तर क्वालिटी याची जरा चांगली आहे बऱ्यापैकी. ट्रॅफिकमध्ये वगैरे पण आपला आवाज त्याचा क्लिअरच येतो याचा. बॅकग्राऊंडचा पण आवाज येतो, पण जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपला आवाज पण क्लिअर येतो तसा. आता याच्यामध्ये नॉईज कॅन्सलेशनचा पण ऑप्शन आहे वाटतं असं मला, पण मी एक्झॅक्ट सर्व डिटेल वाचली नाही त्या बॉक्सवरची. त्यात या माईकला काहीतरी वन टॅप केल्यावर व्हॉइस कॅन्सलेशनचा पण म्हणजे अजून थोडा चांगल्या लेवलचा आवाज येऊ शकतो. तर आता या माईकची तुम्ही क्वालिटी वगैरे पाहिलीच असेल, त्याची साऊंड क्वालिटी वगैरे. जर का तुम्हाला हा घ्यायचा असेल तर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. 1950 याची किंमत आहे, मी आता चेक केली बिलावर. आणि याच्यामध्ये 1 इयरचं वॉरंटी कार्ड पण आहे. ते आपल्याला 7 दिवसाच्या आतमध्ये ॲक्टिवेट पण करावा लागतो. तर चला, तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया आता पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.